सा सा ध म अम्मा ती वाघ्या मुरळी मंडळी आलीची देवीच्या समोरच्या कार्यक्रमाची त्यांनी तयारी सुरू केली. अम्मा अम्मा काय झालं जी? गुंडाप्पा, ती डायरी, ज्या डायरीत वाड्याचं रहस्य लिहिलं होतं, ती डायरी अशी अचानक कुठे गायब झाली असेल याचाच विचार करत होतो आम्ही. अम्मा ती आपल्याला नक्कीच सापडेल. मी त्या डायरीच्याच मागावर राहायची. माग काढण्यासाठी कुठलाही धागा नाहीये की हो आपल्याकडे. मग कसा काढणार हो माग? डायरी बेगने सिगुत ती अम्मा, आपल्याला लवकर सापडेल. भैरवा, तुम्ही काय बी काळजी करू नका, ती डायरी आपल्याला मिळेलच. मी आहे ना, मी शोधते लवकरात लवकर. हो, आज वाड्यात जागरण आहे, वाघ्या मुरळीचा नाच आहे, हीच येळ आहे. समधी लोक आनंदात असतील. मी आज तेव्हाच डायरीचा शोध घेते. आता मला निघाया हवं. समधी लोक वाड्यावर येतच असतील. तुम्ही बी निघा आता. चला, सुटलो एकदाचे. इतके दिवस अण्णासाहेबांच्या विलच्या वाचनानंतर काय होईल याची काळजी होती. विलच्या आधी वाचलेल्या पत्रानुसार विलचं वाचन वाड्याची सून आल्यावरच होणार. आणि जर आऊसाहेबांनी त्या कामवालीच्या नातीला सून मानलं असतं आणि जर त्या विलमध्ये सगळंच तिच्या आणि अनयच्या नावाने केलेलं असतं तर मात्र पंचायत होती. पण आता कसलीच चिंता नाही. आता मेघदत्तचं लग्न झालंय. आता सगळंच त्याला मिळणार. म्हणजे आम्हाला. हो ना, ही राजगादी, हा मान, शिपुरापूरची सत्ता, इथल्या प्रत्येक व्यक्तीवर शासन करण्याची ताकद, सगळं सगळं आम्हालाच मिळणार. आता फक्त विलचं वाचन कधी होतं ते महत्वाचं. विलचं वाचन करण्यासाठी वकील साहेबांना निरोप धाडलाय का गुंडप्पा? जी अम्मा, नवरात्रनंतर लगेचच येतात की हो. शक्य असेल तितक्या लवकर सांगा त्यांना यायला. खूप उशीर व्हायला नको. अम्मा इष्टू अवसरा येत की इतकी घाई कशाला जी? ती डायरी गायब आहे म्हणून ही घाई. दार बंद आहे तोच विलचं वाचन आणि पुढच्या दावेदाराचा राजगादीवर बसण्याचा सोहळा पार पडायला हवा. कारण विलच्या वाचनानंतर कुणाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ते कळणारच आहे की हो. अम्मा, अनय राजे राजगादीवर बसणार हा फक्त एक कयास होता. पुरुषोत्तम रावाडे आमच्यामध्ये तसं एकदा बोलणंही झालं होतं. पण त्यांच्या मनात काय आहे हे कुणालाही सांगता यायचं नाहीये जी. गुंडाप्पा, तुम्हाला आठवतंय का विलच्या आधी त्यांनी ते पत्र वाचायला दिलं होतं, त्यात काय लिहिलं होतं ते? ये नम्मा. रावसाहेब, आम्हाला माफ करा, पण आम्हाला तुमच्या आनंदावर विरजण घालायचं नाहीये. पण त्या पत्रात असं लिहिलं होतं की या वाड्यात नवीन सून आल्यानंतरच विलचं वाचन होणार. मग कुणाला काय मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. विलचं वाचन वाड्यात नवीन सून आल्यानंतर होणार, पण याचा अर्थ असा नाही की हे सगळं तिलाच मिळणार किंवा तिच्या नवऱ्याला मिळणार. इतका सरळ साधा पेच ठेवतील अण्णासाहेब त्यांच्या मृत्यूपत्रात? आणि जर असंच असतं तर या मृत्यूपत्राबद्दल एवढे आडपडदे का ठेवले असते? नाही नाही नाही, अण्णासाहेबांची बुद्धिमत्ता अफाट होती. यात नक्कीच काहीतरी वेगळी गोम असणार. काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हालाही हे आता पटू लागले की हो, की विलचं वाचन झाल्यानंतर सारं काही ढवळून निघणार आहे. ती डायरी गायब झाल्यापासून आम्हीही याच गोष्टीचा विचार करतो आहोत.
आणि अण्णासाहेबांनी तर याच्याही पुढे जाऊन विचार केलाय. या राजगादीची ताकद खूप मोठी आहे. भारतात जरी लोकशाही असली तरी शिपुरापुरात मात्र राजगादीची सत्ता चालते. आणि आपल्यानंतर ही ताकद कुणाच्याही हातात सोपवण्याआधी पुरुषोत्तमरावांनी काळजी ही घेतलीच असणार की हो. हे सगळं तुम्ही बोलताय म्हणून इकडे उभे आहात. दुसरं कोणीही असतं तर महागात पडलं असतं त्याला. रावसाहेब, आम्ही हे जाणतो, पण तुम्हाला महाग पडू नये म्हणून आम्ही हे बोललो. खर तर या व्हीलमध्ये काय लिहिलंय हे आपण आधी पडताळून पाहायला हवं. म्हणजे आज वाड्यात गोंधळाचा कार्यक्रम आहे. सगळेजण त्यात व्यस्त असतील. हीच संधी आहे. आपण अण्णासाहेबांच्या वकिलाला फोनवर गाठूया. त्याच्याकडून नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. तेव्हा चल, आता उशीर होतोय. हो रे, झालंच आहे. अने रेवाच किती सुंदर दिसतेस तू आज. म्हणजे तशी नेहमीच छान दिसतेस तू, पण आज अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोड दिसतेस. हो, तुझी लाडकी सून पौर्णिमेचा चंद्र आणि मी कोण? चंद्रग्रहण. हल्ली तुला माझ्याकडे बघायला वेळच नसतो आई. मी तुला ना लहानपणापासून बघत आली, समजलं? माझ्या लेकीला घरात येऊन काही दिवसच झाले आणि आजच्या दिवशी मी तिचं खास कौतुक करणारच आहे. कारण आता आऊसाहेबांनी तिला विधिवत स्वीकारले. त्यात काय कौतुक? मेघदत्त दादा आणि रोमिलाच्या लग्नामुळे आऊसाहेबांनी हा सगळा घाट घातला. असू दे अनय, आपल्या वाड्यात काहीतरी चांगलं घडतंय ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यानिमित्ताने आपलं सगळं कुटुंब पुन्हा एक होतंय. अगदी बरोबर आहे रेवा तुझं. बरं, खाली वाघ्या मुरळी आलेत, कार्यक्रमाला सुरुवात होईल. चला लवकर. आई, वाघ्या मुरळींबद्दल मी ऐकलं होतं, पण ते काय असतं? वाघ्या मुरळी ही समाजातली एक अरिष्ट प्रथाच आहे. आणखी एक परंपरा. लग्नानंतर काही जोडप्यांना बराच काळ मूलबाळ होत नाही. मग ते खंडोबाकडे नवस करतात आणि आम्हाला झालेलं पहिलं मूल तुझ्या चरणी अर्पण करू असं सांगतात. मुलगा असेल तर वाघ्या म्हणून आणि मुलगी असेल तर मुरळी म्हणून. हे वाघ्यामुळे लग्न नाही करू शकत. ते देवाची सेवा करतात आणि खंडोबाच्या सेवेत नाचत गात आपलं आयुष्य घालवतात. पण मग हे जर खंडोबाचे भक्त आहेत तर देवीच्या जागराला? सरनोबतांमध्ये तशी प्रथा आहे ना. म्हणजे काही लोक लग्नानंतर कसे गोंधळ घालतात, तसं सरनोबतांमध्ये वाघ्यामुळे नाचवतात. म्हणजे मुंबईत लग्नानंतर कसं सत्यनारायणाची पूजा असते तसं? हो, अगदी तसंच. पण आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा नसते ते एक बरं आहे. हा, एकदा काय झालं माहितीये, मी मुंबईला ना, मी माझ्या एका मित्राकडे पूजेसाठी गेलो होतो. तो बिचारा तासनतास पूजेसाठी जमिनीवर इतका वेळ बसला की त्याची पाठच धरली. लग्नानंतर हनीमूनला जाणं सोडून त्याला डॉक्टरकडे जावं लागलं. अनय विनोद पुरे. आणि बरं का, इथे तुम्हाला बसायचंच आहे जागरण संपेपर्यंत. लाट नाही. चला आता, चल ग. भवानी माताची जय. आई लागला दोंडी लागला.
महादेवार गोंधळाई शंकरा पार्वती गोंधळाई कुटी द्यावा गोंधळाई आई राजा आली व गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई ग तुळजा भवानी आई मुझे गाम बाबाई मुझे गाम बाबाई आई मुझे गाम बाबाई मुझे गाम बाबाई आली व गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई ग तुळजा भवानी आई मुझे गाम बाबाई मुझे गाम बाबाई आई मुझे गाम बाबाई सूर्यकांत, रमेश आणि रावत आहे पुढे दिसत नाहीयेत ते. अहो साहेब, मलाही कल्पना नाही ते कुठे आहेत. वकील साहेब, आम्हाला आत्ताच्या आत्ता अण्णासाहेबांचं मृत्यूपत्र वाचायचं आहे. नाही, तुम्ही नाही म्हणताय आम्हाला? आम्ही अण्णासाहेबांचे थोरले चिरंजीव आहोत. तुम्ही आम्हाला नाही कसं म्हणता? त्यांच्या मृत्यूपत्रात नक्कीच आम्हाला मोठा हिस्सा असणार. आम्ही कशाला वाट पाहिजे एवढी? बघा, हा जो नकार दिलाय तुम्ही, तुम्हाला खूप महागात पडणार आहे. लक्षात ठेवा. सरळ मार्गाने काम होणार नाही असं दिसतंय. वाट वाकडीच करावी लागेल. रमेश, ही बघा, आग लागली, आग लागली. हो, कसं झालं किंवा हे? हो, कसं झालं किंवा हे?
बाबा हे सगळं कसं झालं असेल? हे बघ, घाबरायचं कारण नाहीये, फार काही विशेष नाही घडलेलं. अहो पण हे असं झालंच कसं म्हणते मी. हो साहेब, एवढी सगळी मंडळी दिवट्या नाचवतायत, एखादी ठिणगी उडाली असेल चुकून. अम्मा, दिवट्या नाचवणारी माणसं 5 आहेत जी, आणि प्रत्येकाच्या हातात त्यांच्या दिवट्या आहेत जी. ही एक जास्तीची दिवटी वाड्यात आली जी. ఇది ಒಂದು ಹೆಚ್ಚು ಡ್ಯೂಟಿ. ही जास्तीची ड्युटी आली कुठून? भैरवा, अनय राजे राजगादीवर बसले आणि दार उघडलं तर त्यांच्या जीवावर बेतेल अशी शंका होती जी आम्हाला. पण दार बंद असताना आणि ते राजगादीवर बसलेले नाही तरीही त्यांच्या जीवावर संकट. हे कसं झालं? जगदंबे, तूच याच उत्तर दे. बसा बसा इकडं. तुम्ही काय बी काळजी करू नका. बाबा, जे काही झालं तर फक्त अपघात होता. पण असं कसं झालं? अहो, असे अपघात तर व्हायचेच. त्याचं काय एवढं मनाला लावून घ्यायचं? तुम्ही मन घट करा. थांबा, तुम्ही वाईच पाणी प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा, देवा, ही डायरी रेवाताईच्या कपाटात. ही इथं कशी आली? जे व्हायला न होतं तेच झालं. रेवाताईच्या हातात डायरी पडली. अनर्थ झाला, अनर्थ झाला. भागाताई, हा, काय नाही, काय बी नाही. हे घ्या, तुम्ही पाणी प्या, मी आलेच. ही एक जास्तीची ड्युटी वाड्यात आली जी.